शिवाजी पाटील, मुक्काम पोस्ट मनपाडी. मला पहिल्यापासून त्रास म्हणजे डोकं माझं जास्त दुखायचं आणि संध्याकाळी 6 वाजले की मला ताप भरायचा आणि असं अधूनमधून माझा हातपाय दुखायचा. मी एक वेळ दोरीने पाय बांधून घालायचे, माझे हातपाय थांबायचे नाही दुखायचे. पण आमच्या गावातल्या डॉक्टरांनी म्हणजे धाप लागायला मला सुरू झाल्या. गावातल्या डॉक्टरांनी मला CBC करायला सांगितलं. आम्ही CBC केलं, त्यात रिपोर्ट असेल 5.7 फक्त रक्त होतं. प्लेटलेट्स काउंट कमी झालेला 70,000 होता आणि WBC वाढले 16,000 झाले. त्याच्यानंतर तिने ॲडमिट होऊन ब्लड चढवायला सांगितलं. मग आम्ही बांबुडे हॉस्पिटलला ॲडमिट झालो, यशोद हॉस्पिटलमध्ये. बांबुडेला ॲडमिट झालं, तिथं ब्लड चढवलं. माझं हातपाय सगळं सुजल्यानंतर तिने मिस्टरांना माझ्या काकांना बोलून आत घेतलं आणि तिने सांगितलं की तुमच्या मुलगीला असा प्रॉब्लेम आहे. पण मला कोणी सांगितलं नाही की तुला हा प्रॉब्लेम आहे. नंतर तिने तसंच पाठवलं स्टार हॉस्पिटल कोल्हापुरात, बोन मॅरो केला. परत 20,000ची टेस्ट त्यातूनच केली. 8 दिवसांनी रिपोर्ट आला की ब्लड कॅन्सर झालंय म्हणून. त्याच्यानंतर परत मला पण सांगितलं ह्यासनी कुणाला विश्वास बसला म्हणून आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये गेलो. टाटा हॉस्पिटलमध्ये रक्ताची पण टेस्ट केली. ते पण म्हणजे रक्तामध्ये दोष आहे म्हटल्यानंतर बोन मॅरो करायला पाहिजे. पण मला एकदा बोन मॅरो माझा झालेला, परत दुसऱ्यांदा बोन मॅरो करून घ्यायची माझी धाडच झाली नाही. मग माझ्या मिस्टरांना, काकांना, मम्मीला म्हणले घरी जाऊया आणि कोल्हापुरात आपण ट्रीटमेंट करूया. कारण आमची तेवढी ऐपतच नव्हती मुंबईपर्यंत गाडीने एसटीनं प्रवास करायची. म्हणून आम्ही परत आलो, स्टार हॉस्पिटलला ॲडमिट झालो. तिथे माझे 14 केमो झाले. पहिल्या केमोतच म्हणजे मी असं ठरवलं आपला आजार दूर करण्यासाठी आपल्याला शक्ती पाहिजे. पहिल्या केमो मी म्हणजे ठरवल्याबरोबर नाही सोडूनच दिले, विचारच सोडून दिला. आणि पहिला केमो मी घेतल्यानंतर परत दुसऱ्या केमोला मला बोलवलं. दुसऱ्या केमोला बोलवलं, माझी प्रतिकारशक्ती संपली सगळी. 2 दिवसाच्या अगोदर म्हणले मला घरी न्या, मी घरात जाऊन मरतो पण मला किमो नको. मला किमो सहन झाला नाही. परत किमो झाला असं म्हणजे 2 वेळा किमो झालं. 4.5 लाख खर्च काढला. तेवढा आम्ही 9 लाख रुपये खर्च घातला दवाखान्यात गेल्यानंतर. पण ज्यावेळेला अनुराधा मॅडम, आदित्य पाटील सर आले आणि दवाखान्यात माझी अवस्था बघितली, त्यांनी प्रोडक्ट मला चालू करायला सांगितले. घरात आलो तरी पण आम्ही म्हणजे असं विश्वास ठेवला नाही. पण 15 दिवसानं प्रोडक्ट चालू केलं, पण त्याचा रिझल्टच 15 दिवसात आला. एक बाटली खाल्ली, रिझल्टच 15 दिवसात आला. म्हटलं 9 लाख खर्च करण्यापेक्षा वर्षात आम्ही 6 महिन्यात 15,000 करतो, पण हे आयुष्यभर आम्ही चालू ठेवतो. म्हणून आम्ही चालूच केलं. म्हणजे प्लेटलेट्स वगैरे वाढल्या, एकदम रिपोर्ट नॉर्मल आले त्याचं सगळं.